एक छोटंसं गाव होतं. ते गाव हिरव्यागार शेतांनी वेढलेलं होतं. त्या गावाच्या शाळेत विराज आणि आरोही 10वीमध्ये शिकत होते. विराज शांत, समजूतदार आणि सगळ्यांचा लाडका. आरोही त्या गावात नवीनच आली होती. वडिलांच्या होणाऱ्या बदलींमुळे ती एका गावात किंवा एका शहरात जास्त काळ राहत नसे. आरोही पुण्यातून आली होती. सॉफ्ट स्पोकन, थोडीशी लाजरी, पण डोळ्यात एक वेगळंच तेज. पहिल्यांदा ते दोघं भेटले ते एका लायब्ररीत. एकच पुस्तक उचलताना दोघांचे हात एकदम भिडले. आरोहीने गडबडून हात मागे घेतले आणि त्याने हसून पुस्तक तिच्याकडे दिलं. तू आधी वाच, मी वाट बघेन, असं म्हणत त्याने सुरुवात केली होती. हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या. त्यांची खूप छान मैत्री झाली. वर्षभरात त्यांच्यात नकळत एक वेगळंच नातं तयार झालं. परीक्षा संपली, निकालही दोघांचा खूप छान लागला. आता धावपळ सुरू झाली ती कॉलेजच्या ॲडमिशन्सची. दोघांनीही एकाच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. सप्टेंबर महिना होता. कॉलेज सुरू झालं होतं. नवीन चेहरे, नवीन मैत्र्या आणि कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चाललेल्या नवीन गप्पांचं वळण. हळूहळू गप्पा, एकत्र प्रोजेक्ट्स आणि काही चोरट्या नजराही वाढत गेल्या. मित्रमैत्रिणींनाही त्यांच्यातलं हे वेगळं नातं जाणवायला लागलं. पण त्या दोघांच्या काही अजून लक्षात येत नव्हतं. एक दिवस कॉलेजच्या कॅम्पसच्या झाडाखाली बसले असताना आरोहीने विचारलं, तुला काय वाटतं, आपलं नातं कुठं जातंय? विराज शांतपणे म्हणाला, जिथं तुझं हसणं थांबतं तिथून माझं प्रेम सुरू होतं. त्या दिवशी त्यांच्यात जास्त काही संवाद झाला नाही, पण एकमेकांच्या डोळ्यात बघूनच त्यांनी मनोमन आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. कॉलेज संपलं, पण त्यांचं नातं तिथेच थांबलं नाही. ते वाढत गेलं. अगदी मोगऱ्याच्या फुलांनी बहरलेल्या वेलीप्रमाणे त्यांच्यातलं प्रेम बहरत गेलं.